तुळजा, आपल्या घरातलं वातावरण तुला काही वेगळं समजून सांगायला नको. अगं, लहानपणापासून तुझी आई आणि मी ह्या घरात कसा संसार करत आलोय हे तुला चांगलंच ठाऊक आहे. तुझ्या आप्पांच्या समोर कधी कोणाची मान वर करून बोलायची हिंमत सुद्धा नाही झाली. आणि त्यात तू आम्हाला असं सांगतेस की आप्पांनी आणलेल्या मुलाशी तुला लग्नच नाही करायचंय, आणि हे आम्ही दोघी त्यांना जाऊन सांगायचं. हे बघ तुळजा, ऐक माझं. हे बघ, ही गोष्ट आत्ता तरी कुणालाही कळू देऊ नकोस, आणि तुझ्या आप्पांना तर हे मुळीच कळू देऊ नकोस की तुला हे लग्नच मान्य नाहीये आणि पुन्हा शहरात जाऊन हॉस्पिटलमध्ये काम करायचे. तुळजा, मी एक वचन देते तुला. योग्य वेळ आली की नाही की आम्ही दोघी मिळून तुझ्या आप्पांना हे सगळं सांगू. नाराज होऊ नकोस. आणि हे काय, जेवायला का नाही आलीस खाली? असं रिकाम्या पोटी झोपू नये. चल, काहीतरी खाऊन घे आणि मग झोप. चल ग. झालं? तुझ्या आईच्या डोळ्यात तर आसवं तयारच असतात. आपण समोर विषय काढा म्हणून माझ्या मागे रट लावते, पण वेळ आली की नाही की वाघाच्या गुहेत मला एकटीलाच ढकलून देते आणि बाहेर उभी राहून माझ्यासाठी प्रार्थना करते. पार्वती, हे बघ, तुळजा जितकी तुझी मुलगी आहे ना, तितकाच माझाही जीव आहे तिच्यावर. काळजी नको करूस, सगळं ठीक होईल. आपण मिळून ते सगळं ठीक करू. चल आता, येते ना जेवायला? चला.